महाराष्ट्रातल्या सगळ्या पॅरेंटना हात जोडून विनंती आहे की तुमच्या पाल्याला, तुमच्या मुलाला किंवा मुलीला या एज्युकेशन सिस्टीमच्या जाळ्यात नका टाकू. आता तुम्ही आपल्या एज्युकेशन सिस्टीमची हालत पाहतच असाल, कुठं पेपर लीक उरले, स्टुडंट्स आत्महत्या करले आणि अशा खूप बातम्या आता चालू आहे सध्या. अनएम्प्लॉयमेंट रेट वाढू राहिला भारतात. परत नीटचा पेपर लीक होतो कुठं. मागच्या 6 महिन्यात 60-70 पेपर लीक झाले. त्यामुळे फक्त एज्युकेशन सिस्टीमच्या भरोश्यावर राहून काही फायदा नाही आहे. स्किल्स महत्त्वाचे आहे. आता ए आयचा जमाना सुरू झाला आहे. आता पुढच्या 10 वर्षानंतर जॉब राहील का नाही राहील काहीच माहीत नाही. त्यामुळं फक्त एज्युकेशन सिस्टीमच्या भरोश्यावर बसून काही फायदा नाही. तुमच्या मुलाला स्किल शिकवा, स्किल्स. 10 वर्षानंतर स्किल्सच काम येणार आहे. हे आपलं ट्रेडिशनल नॉलेज काही कामाचं नाही आहे. जर आपला सिलेबस पाहिला महाराष्ट्र बोर्डचा, तर 10-15 वर्ष झाली, त्याच्यात काही बदल नाही झाला. जो 10-15 वर्षानंतर पहिले होता तोच सध्या आता आहे. एज्युकेशन सिस्टीमची काय हालत आहे आता सध्या. त्यामुळं स्किल्सवर जास्त फोकस करायला लावा तुमच्या मुलाला.